भक्ताईसे जानाजी देही उदास, भक्ताईसे जानाजी देही उदास, गेले आशा पास निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, समचरण सरोजम सांद्रणीलं बुधाभं, जगननिहित पाणी मंडन मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, नमो सद्गुरु त्वया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, पांडुरंगा करू प्रथम नमन,
चरण संतांच्या त्यांच्या कृपादान बरोबर करून घ्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका भक्ताईशे जाना जे देही उदास गेले अशा पास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधना माता पिता. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवी करता घेतलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे शिरोमणी वारकरी संप्रदायाचे कळस असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून काही भक्ताची लक्षणं सांगतात. विठ्ठल कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती युगाची माऊली विठोबाची प्राण सखे साधकाचे मायबाप संजीवन समाधीचा अधिकार जनलायाशी ज्ञानमूर्ती मंत पुतळे ज्ञानेश्वर महाराज वैराग्य महामेरू जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने मल्हारी मार्तंड अर्थात खंडेरायाचे या पंचकृषीतील कोळविहिरे या ग्रामस्थांच्या सहकार्याने विठ्ठल रुक्मिणीच्या प्रणांगणा पवित्र प्रणांगणावरती चालू असलेला नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतो आहे. आजचा 6वा दिवस आहे. 6व्या दिवसाच्या कीर्तनरूपी पुष्प माझ्याकडे आलेले आहे. तुमचा माझा योग या ठिकाणी पहिल्यांदाच आहे. जरी पहिल्यांदा असला तरी मला वाटत नाही पहिल्यांदा असेल असं. विठ्ठल असो आज या ठिकाणी आमचे श्रद्धेय परम स्नेहांकित असणारे टिळेकर महाराज त्यांचे असणारे स्नेहांकित त्यांच्या असणारे व्याही जयसिंग हरिभाऊ झगडे रमेश जगन्नाथ लव्हाळे चांगदेव लक्ष्मण कुदळे यांच्या निमंत्रणाला दिल्यामुळे त्यांच्या सौजन्याने या ठिकाणी येण्याचा मोठा योग आलेला आहे. माझं एक भाग्य समजतं की तुमच्यासारख्याचं मला दर्शन घडायला मिळालं. असो आता यात काय झाले तुमची पार्टी जास्त आहे मी पडलो एकटा पण तुम्ही तरी माझ्या पार्टीत या. फक्त दम धरून जगद्गुरु तुकोबाराय भक्ताची काही लक्षणे अभंगातून सांगितली. भक्त वेगळे आणि भक्ती वेगळे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादशयनम वंदनम आचरणम सख्य दास्य आत्मनिवेदन 9 प्रकारच्या भक्ती आहेत. पण तुकोबाराय म्हणतात जरी भक्ती असली तर त्याला त्याची साधना करणारा भक्ताची आवश्यकता आहे. तुका म्हणे नवविध तुका म्हणे
म्हणजे ओळखणारा, जो भक्ती शुद्ध ओळखून भक्ती करतो त्यालाच भक्त जाणा असं. जाणा या शब्दाचा अर्थ ओळखा. ओळखा मी अभंगामधनं काही लक्षणं सांगितलेत महाराजांनी. काय म्हणलेले? देहावरती उदास असलेला भक्त ओळखा. एक, तो भक्ताची आशा फक्त गेलेली नसावी, आशेबरोबर पाश सुद्धा गेलेला असावा. दोन, त्या भक्ताचा विषय नारायण झालेला असावा. तीन, त्या भक्ताला जन आवडलेलं नसावं, धन आवडत नसावं, आई वडील सुद्धा आवडणारे नसावे. आता ते कोणतं धन, कोणते आई वडील, मी याचं वर्णन पुढे करतो. असे जे भक्त, असे जे साधक भगवंताशी समरस झाले आणि ज्यांनी भक्ती केली, त्या भक्ताच्या पाठीमाग मागे आणि पुढे उभा राहून देव निर्वाणी गोविंदासे मागे पुढे, त्याला काहीच साकडे पडू देत नाही. तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला अशी जरी भक्ती नाही करता आली तर नका करू, पण किमान सत्कर्माला सहाय्य व्हा. विठ्ठल. असो भक्त अनेक प्रकारचे आहेत, भक्त्या अनेक प्रकारच्या आहेत, पण थोडं थोडं घोषवारा सांगतो. भक्ताची बाह्यरंग काही लक्षणं आहेत आणि अंतरंग ही लक्षणं आहेत. भक्त बाह्यरंगाने ओळखू शकतो, पण अंतरंगाने भक्ताचा अंतरंग तुम्हाला कधी ओळखू शकत नाही. आता मला सांगा, एवढा समाज या ठिकाणी आलेला आहे, सगळ्याचं लक्ष कीर्तनामध्ये आहे का? कोण घरी जाऊन आलेले, कोण स्टँडवरनं जाऊन आले, कोण आपल्या गावावरनं जाऊन आलेले. भक्त बाह्यरंगाने दिसतो खरा. थोडक्यात सांगतो, 10 लाख भाविक भक्त पंढरी क्षेत्रामध्ये दाखल झाली, पण त्या वारकऱ्याच्या सहवासामध्ये, वारकऱ्याच्या मेळ्यामध्ये चोर सुद्धा वारकऱ्याची कपडे घालून वारकऱ्याच्या चोरी करणारा चोर आहे, त्याला सुद्धा माणूस भक्तच म्हणतो. विठ्ठल. हे बाह्यरंग लक्षण भक्ताचं आहे. तुकोबाराय म्हणतात, अजून कोणतं बाह्यरंग लक्षण आहे? गोपीचंदन मुद्रा धारणे आम्हालेने वैष्णवा. भक्ताची बाह्यरंग लक्षण आहे. गोपीचंदनाचा गंध टिळा आपल्या कपाळी असावा. एवढंच नव्हे, आम्हा अलंकार मुद्राचे शृंगार, आम्हा शृंगार तुळशीचे वाहुकंठी, गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी, गंध असावा. नव्हे नव्हे, गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा, हार मिरवती गळारी, टाळ मृदंग घाई पुष्पाचा वर्षाव, अनुपम्य सुख सोहळारी. आता हे बाह्यरंग लक्षण आहे, हे वाजवतात. मी कीर्तन सांगतो, हे टाळकरी आहे, ते बाह्यरंग लक्षण आहे. पण आम्ही खरं भक्त असेल का हे आम्हीच आत्मपरीक्षण करायचं. बाह्यरंग लक्षण आहे.
श्री गुरु विनोदाने एक दृष्टांत द्यायचे. दोघं जण शाळेत शिकले, क्लास 1 अधिकारी झाले आणि दोघांचे जोडप्यांचे विचार जुळले की आता आपण लग्न करायचं. लग्न करायचं म्हणणं बरोबर आहे, पण त्या मुलीनं आणि मुलाची अट्ट दोघांची मान्य सुरू झाली. तो म्हणला, हे बघ, मी तुझ्याबरोबर लग्न करणार, आपण क्लास 1 अधिकारी आहोत, माझ्या घरी आईबाप म्हातारी आहेत, माझे भाऊबंद जास्त आहेत, तू माझ्या आई वडिलाची सेवा कर, माझ्या भाऊबंदाला जवळ घे, सगळ्यांना आपलं जसं माझं कुटुंब एकत्रित आहे तसं तू सुद्धा कुटुंबाला वागव. ती म्हणली, सगळं मान्य, तुझ्या आई वडिलाला सांभाळते, तुझ्या कुटुंबाला सगळ्या मी एकत्रित, आपलं जसा तुमचा परिवार पाठीमागून होता तसा तुमचा परिवार सांभाळते, पण एक अट मात्र आहे, फक्त तुझ्या नावाचे मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात घालणार नाही. आला दृष्टांत लक्षात? आला दृष्टांत? तुझी सेवा करील, पण तुझं मंगळसूत्र नावाचं जर घालत नसेल तर तिला काय बायको म्हणावं काय? तसं आम्ही सुद्धा बरेच वेळा ऐकतो, महाराज खात नाही, पित नाही, कुठल्या देव सोडत नाही, गळ्यात माळच नाही. मग कशात? मी म्हणत नाही, तुकोबाराय सांगतात, पतिव्रता जैसा भ्रतार पर प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी. असे जे भक्त आहेत ते बाहेरंग लक्षणे असतात, काही भक्ताचे लक्षण अंतरंग असतात. अंतरंग लक्षण म्हणजे आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडीले, आत बी हरी बाहेर बी हरी. पाण्याची घागर घेऊन जर तुम्ही डबक्यात गेला ना तर ती घागर भरण्याचा कसाही प्रयत्न करा, दाबली तरी भरत नाही, पालती घातली तरी घागर भरत नाही. व तिचं शास्त्र एका कल्ती करायला, अशी वाकडी करत करत ज्या वेळेस पाणी इकडून सुरुवात होते त्यावेळेस तेथील हवा बाहेर जाते, पूर्ण क्षमतेने घागरीतली हवा बाहेर गेली त्यावेळेस पूर्ण क्षमतेने पाणी भरलं, त्या घागरीत आतही पाणी असतंय बाहेरही पाणी असतं. दुजे खंडे तरी उरलात अवतारी, आपण शेतकरी वर्ग आहे, सांगतो तुम्हाला गंमत. आणि पूर्वीचा काळ पेरणीच्या अगोदर खरडा मारत होती. आता खरडा म्हणजे ती पाळी म्हणायचं, आमच्याकडे पाळी म्हणतात, ती कोळीवाळ बसून. महाराज जर हराळी जरी नाही निघली तरी चालल, पण माती पडून काळ करायचं. याचा अर्थ पाटांतर नसलं तरी चालल, पण गणेशाचा मुलगा सुरात रडतो, तुम्ही फक्त ला 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 कर. आमच्या देवकर फडावरती जुने कीर्तनकार मनोहर दादा गोसावी होऊन गेले, ते सांगायचे सगळ्याच काय पाठांतर नसतो, पण किमान वेदाची कुत्री तुटून पडते तसं तुटून पडायला. विठाला तुझे खंडे तरी उरला तो अवगा हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धोंडावा. एकदा का हरी आतात आला, हरी आला हाता, मग कैशी भयाची. काम क्रोध केले काम क्रोध
भगवान परमात्मा ह्या हृदयामध्ये बसला. हे भक्ताची बाहेरंग लक्षण, भक्ताची अंतरंग लक्षण आहे. आणि याच्या पलीकडे पुढे जाऊन माऊली सांगतात, चतुर्विधा भजन्ते माजना सुकृतोनी अर्जुन हा अर्थो जिज्ञासु अर्थारती ज्ञानीच भरदर्शिवा. अर्जुना, जे मला भक्त माझे उपासना करतात ते सगळ्यालाच भक्त म्हणू नको तू. म्हणून माथे चुकले ऐका चतुर्विधा मज भजले. 4 प्रकारचे मला भजणारे मला साधन आहे, साधक आहेत. पहिला अर्थ भक्त, संकट पडलं तरच देवाचं नाव घेणारा. दुसरा आरती भक्त, काहीतरी फलाच्या आशेने भक्ती करणारा. तिसरा जिज्ञासू भक्त, देवाला जाणून घेऊन भक्ती करणारा. चौथा ज्ञान भक्त, देवाला काहीच न मागून भक्ती करणारा. विठाला अर्थ भक्त संकट पडलं तरच देवाचं नामस्मरण. कल्पना करा, आता गावोगावी लाईट फिरल्या त्याविषयी सोडून, आता कीर्तन संपलं तुम्ही निघा आणि थोडासा बॅटरीचा उजेड आणि रस्त्यामध्ये रबरचा तुकडा भला मोठा वावर पडला. कशाचा पडला? तुम्हाला काय वाटेल? खरं सांगा, काय वाटत? रज्जू सर्पाकार भासले जगदंबर. तो रबराचा तुकडा भास समजल्याबरोबर तुम्ही लगी म्हणता राम, का त्याला राम राम म्हणता? बरं भेटला बाबा, राम राम. राम हा म्हणजे संकट पडलं तरच देवाचं नाम घेणं. तसे पुराणात इतिहास काय, अनेक दृष्टांत आहे इतिहासामध्ये. काय झालं, नक्र आणि गजेंद्र, आता लय विस्तार करत नाही. गजेंद्र सरोवराच्या ठिकाणी पाणी प्यायला गेला आणि गजेंद्र सरोवराच्या ठिकाणी पाणी प्यायला गेल्यानंतर नकराने त्याचा पाय पकडला. पाय पकडल्या 1000 वर्ष गजेंद्राचं आणि नकराचं युद्ध सुरू झालं. पण नकर काय पाय सोडायला तयार नाही. गजेंद्राला वाटलं, महाराज कल्पना करा, सरोवरात नकरानं पाय धरलेला गजेंद्र. कल्पना करा, डॉक्टरांनी सांगावं तुमचे कोट्यावधी रुपये द्या, तुमचा लाडक्या बहिणी आहेत, तुमचे मुख्यमंत्री भाव आहेत, पण तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी, एका चक्रपाणी वाचवणे. त्यावेळेस तुम्हाला पुरणपोळीचं जेवण बरं वाटेल नाही? नामदेवराचे एक अभंग आहे महाराज, मला वाटतं 9 चरणाचा अभंग आहे. ती केव्हा म्हणतात, कवा तरी म्हणतात म्हणून कुणाच्या पाठ नाही. कवा तरी म्हणून सांगू का, सगळ्यांचेच काय रांगा लागले नाहीत खाली न्यायच्या, काही इकडं मला माहित नाही. एकदा का चित्ता पेटवली ना मग ते अभंग आहे. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणवणे मानसी, मनोने ऋषिकेशी शरण तुझ मी आलो. नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेशी, ती निष्ठुर झाली कैशी अंती दुरी राहिली. 9 चरणात असाच नामदेव म्हणतात. शेवट पडला ना त्याला वाटतं आता देवाशिवाय कोणीही नाही. असा हा गजेंद्र, त्याला माहिती आहे देवाशिवाय आपल्याला कोण सोडून नाही. सरोवराच्या ठिकाणचं एक फुल तोडलं, आपल्या सोंडेमध्ये घेतलं, आकाश मार्गाने फेकलं महाराज, आणि करुणासुरानं हाक मारली त्या गजेंद्राने. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सिंहासनावर मध्ये आरूढ होते. भक्ताची का ऐकू आलेली हाक देवाच्या कानावरती पडल्यावर कृष्ण परमात्मा सिंहासनावरती उठले आणि लक्ष्मीने विचारलं. कबीरदास सुंदर सांगतात, ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे लगत गोली हो तो पीछे का आवाज. हा शब्द लक्ष्मीपाशी उच्चारला आणि ते शब्द उच्चार असतो भगवान श्रीकृष्ण परमात्मा गजेंद्राजवळ पोचले महाराज. आणि गजेंद्रावर पोचल्याबरोबर गजेंद्राचा उद्धार केला. कसा उद्धार केला महाराज? तुकोबराने एक दृष्टांत दिलाय. काय दृष्टांत दिला? गजेंद्राला कसं सोडवलं? कनवाळू कृपाळू भक्ताला
गजेंद्राचा धावा तुवा केला विटाई. तुकोबराय दृष्टांत देतात, गाई वेलेली असावी, खिल्लारी गाई वेलेली असावी आणि गाई चारायला घ्यावं, रानात चारायला जावी. त्या गाईचं वासरू अगदी 2 दिवसाचं गोठ्यात बांधलेलं असावं आणि सूर्यास्त झाला की गाई धावत आपल्या घराकडे यावं. त्या गाईला खाण्यावर, चाऱ्याला खाण्यावर सुद्धा लक्ष नसतं. हिरवा चारा भांबवे पशु जरी माऊली म्हणत असले तरी मायेच्या पोटी गाय हिरवा चाऱ्याला तोंड सुद्धा लावत नाही. आल्याबरोबर आपले वासरू कुटाय पाहून वसावरती झेप घालती, त्याला कासेत घेती आणि पाना सोडती. तुकोबराय म्हणतात, धेनो वत्सावरी झेप घाली जैसी, तैसे गजेंद्रा ते सोडविले. त्याला अर्थभक्तीचं लक्षण म्हणायचं. महाराज हे अर्थभक्तीचं झालं, पुढं अर्थार्थी काहीतरी फलाची आशेने 10 लाख भाविक भक्त पंढरीला येतात. मग तुम्हाला वाटतं का लय वारकरी? आम्हाला माहिती. कोण म्हणते मला 5 वाऱ्या देवा, तुम्हाला संतती होऊ दे, कोणी म्हणते संपत्ती होऊ दे, न्यायालयाचा खटला माझ्यासारखा होऊ दे. हे जर माऊलीला मागं कळालं असतं तर माऊलीने हे श्लोकावरती टीका केल्याच नसते. अर्थ आरती बिभीषण हा रावणाचा भाव होता, रामाला येऊन भेटला. पण पुन्हा राज्याभिषेक झाल्यानंतर रामानं लंकेचा राजा बिभीषणाला केला. आता तो मला उच्चारण्याचा अधिकार माझा तेवढा नाही. अर्थ आरती भक्ती लक्षण. जिज्ञासू भक्ती, देवाला जाणून घेऊनच भक्ती केलेली आहे. जाणे भक्तीचा जीवा, जाणे भक्तीचा जीवा, ओ जाणे भक्तीचा जीवा, जाणे भक्तीचा जीवा, जाणे भक्तीचा जीवा, जाणे दैवाचा पुत्र. जाणून घेऊनच सेवा करावी लागते, त्याला जिज्ञासू वृत्ती म्हणतात. सर्वांना कथाभाग माहिती. उपमन्यू हे बाळ धाकोटे लक्षात ठेव, आणि ध्रुव बाळ कथाभाग सर्वांना माहिती. ध्रुव बाळाने आपल्या आईला विचारलं, बापाला विचारलं, सावत्रायाने ढकलून दिलं.
सर्वांना कथाभाग माहिती आहे. जो मला कुणी बाप्पाच्या मांडीवरून खाली ढकलून देणार नाही अशी मला जागा दाखव. मग ती ध्रुव चालणी म्हणून ध्रुव बाळाची चालणी अशी म्हणतात. हे आपण सूर्यवंशातील असल्यामुळे ती काय आपल्याला ओळखू येत नाही, कारण ती 8 वाजता उगवती. बरोबर आहे ना विठ्ठल? मी बी सांगतो तुम्ही बी ऐकताय कुशल. ध्रुव चालणे ते ध्रुव बाळ आणि उपमन्यू एक बाळ होत. त्याच्या घरी गरीब होती महाराज. इतकी गरिबी, इतकी गरिबी, इतकी गरिबी. त्याची आई पिठात पाणी ओतायची दूध म्हणून प्यायला द्यायची उपमन्यूला. त्याचा क्रम रोज चालू होता. आई भूक लागली, पिठात पाणी, दूध सुरू. प्रसंग असा झाला की गावातील ब्राह्मण काकाने बाळ गोपाळाच्या पंक्ती सुरू झाल्यानंतर उपमुन्नीला आमंत्रण दिलं. पंक्तीला बसला. उपमुन्नी आलं. महाराज केशर दूध, बदाम काय, काजू काय, पिस्ता काय, काय घ्यायची ती नावं घ्या, मला द्यायचं नाही, तुम्हाला प्यायचं नाही. सगळं भरपूर होतं. उपमन्यू म्हणला हे दूधच नाही. मुलं म्हणली अरे उपमन्यू हे दूधच आहे, तुझी गरिबी इतकी आहे, तुझ्या घरी दूध नाही म्हणून तुझ्या आई पिठात पाणी ओतून देत होती. नामदेवरायचं चरित्र आहे म्हणून नामदेवरायने गात्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ते ब्राह्मण काका आले. त्यांनी म्हणले मी तुला गाय दान देतो. ते म्हणले मला गाई सुद्धा नको, मग दूध पेल तर मी देवाकडूनच पेल. आईकडे गेले. आई तू मला रोज फसवत होती, ती आज फसणार नाही. आई म्हणली बाबा जन्माला आला म्हणून काही कर्म घेऊन आलेला नाही महाराज. गरिबी ही तुझ्या कर्मानुसार आहे. तो अशा घनघोर वनामध्ये तपश्चर्या करत बसला महाराज. माऊली म्हणतात दूध माग का दूध मागितल्या म्हणे त्यासाठी क्षीराब्दीची करून या वाटी. उपपुण्य पुढे दुर्जेटी ठेविली जैशी वाटीभर दुधासाठी. वनामध्ये बसलेला उपमन्यू जाणून देवाला भक्ती केली आणि देव प्रकट प्रसन्न झाले. काय झालं? आडळपद मांडी बैसायला बालकाने देवाला जाणून भक्ती केली म्हणून आडळपद मांडी बैसविला. ध्रुवाला मांडीवरती बसवलं. आणि क्षीराचा सागर उपमन्यू का जिज्ञासू भक्ती आणि शेवटची भक्ती ज्ञान भक्ती. देवाला काहीच न मागून सेवा करतो त्याला ज्ञान. मग चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्त पाही ज्ञानी आजो. तुका म्हणे जीव बोला
तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवणी काही न मागती साठविला राही हृदय संपोटी बाहेर धापोटी मूर्ती उभा. हे ज्ञान भक्तीचं लक्षण आहे. ह्याच्यात कोण येतो तर पवनपुत्र हनुमंतराय येतो. प्रसंग असा झाला, रामराज्याभिषेक झाला आणि प्रभू रामचंद्राने सगळ्यांना देऊन टाकली सामुग्री. सप्त्यामध्ये चटई हातरण्यापासून चोपदाराची सेवा करेपर्यंत, मग भांडी धुतलेली असलेली, चटई उतरणारी असलेल्या काय हाती पडले ते काम सगळ्या काल्याच्या कीर्तना दिवशी. मग त्यांना जरा मान सन्मान चिन्ह थोडंसं दिलं ना, त्यांना थोडंसं म्हणजे गर्व नाही बरं का, अभिमान वाटतो. ह्या सप्त्यात आपण थोडी सेवा केली, आपण सुद्धा अजून केलेल्या सेवेतून उतराई झालो असं त्यांना वाटतं. म्हणून रामाने ठरवलं आपण आपल्या सगळ्या सेनाला काहीतरी दिलं पाहिजे. सगळ्याला दिलं, पण काय समजा योग्यतेने मोठे असतात, दिसायला लहान असतात माझ्यासारखे, पण योग्यतेने मी मोठा नाही बरं का, लहान असतात पण मोठे असतात, असे हनुमंतराय होते. रामाने सगळ्यांना दिलं पण हनुमंतरायाला काय दिलं. हनुमंतरायाला सीतादेवीने पाहिलं, म्हणजे का हो तुम्ही सगळ्यांना दिलं. अव द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती, थोर केली भेटी भरत भेटी समयी, थोर केली ख्याती भरत भेटी समयी. विसरला का तुम्ही? सीता तुमची माझी भेट घडवून आणणारा कोण आहे? रामायणामधला जर हनुमंतराय वजा केला तर रामायणात अर्थ नाही. ज्याच्यामुळे रामायण घडवलं असा हनुमंतराय, तुम्ही त्याला काहीच दिलं नाही. राम गोड उदाहरण सांगतात, सीतादेवी असं आहे, माझा जीव जरी त्या भक्ताच्या चरणावर ठेवला तर तू अपुराच आहे, म्हणून मी काय दिलं नाही. का? तुम्हाला दोन दृष्टांत सांगतो. भगवान परमात्मा भक्तासाठी अवतार धारण करतो. कशासाठी? परित्राणाम साधूनां विनाशाच दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे जे धर्म जाता गवी युगा युगा मैं रक्षावी ऐसा क्रोधो हा सभावी अद्याशी दैत्याची कुळे नाशी वगैरे वगैरे साधूचा माने घेऊशी धर्माशी नीतीशी शेज भरी नवे भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संहार. भक्ताला संकट पडल्यानंतर भक्ताला सावरण्यासाठी कोण येतो? देव. पण देव जर संकटात सापडला तर संकटातनं काढणारा भक्त एक म्हणून म्हणजे हनुमंतराय. ऐकलं असेल, वाचलं असेल. काय झालं प्रसंग? अहिरावण आणि महिरावण, राम लक्ष्मण चोरून नेले. थोडक्यात ठळक बातमी, वेळेअभावी. राम लक्ष्मण चोरून नेले कुठं? भद्रिकाली देवीच्या मंदिरामध्ये. आणि आता मंदिरात असं आहे की आधी देवीची पूजा करायची, नंतर ह्यांना बळी द्यायचा. मग त्या हनुमंतराय त्या देवीच्या सिंहासनावरती बसले. उचलून देवी त्या मोरीत जावनी पाताळा केली देवीची अवकळा. देवी उचलीन मोरीत घातली. हनुमंतराय कुठं बसले? देवीच्या सिंहासनावर. अवतार कुणाचा घेतला? देवीचा घेतला. राम लक्ष्मण कुठं होते? मंदिरात होते. तरी रामाला कळाला नाही हनुमंत आहे का देवी आहे. तुम्हा आम्हाला कवा कळायचं? आणि मंदिराचे दरवाजे वज्रलेप करून टाकले. अभिषेक. हनुमंतराय म्हणाले, मी देवी आहे भक्तांनो, मी तुमच्यावर संतुष्ट आहे. आधी माझा पंचामृताने अभिषेक घाला, नंतर बळी द्या. लोक काय करायला लागले तर काय करावं? दरवाजा तर बंद आहे, करायचं काय? लोकांना वर्ण छिद्र पाडलं, पंचामृताच्या घागरी वर्ण सोडल्या. गायमुख असतं का नाही? गायमुख तांबर पाणी जर देवाला सोडलं तर मुरीतून बाहेर निघतं. लोक म्हणाली घागरीच्या घागरी पंचामृत अभिषेक घातला, कुठं अडकला असेल? ती काठी डोसायला लागली त्या मुरीत. ते तर कोण होतं? देवी. आता सहन करून घेतला मार देवीनं.
हनुमंतराय म्हणले तुझ्या जागेवरती मी उग शांत बस. पण हनुमंतरायाने पुन्हा विचारलं देवीच्या अवतारामध्ये राम लक्ष्मणाला, ज्या ज्या वेळेस भक्ताला संकट पडतं ना त्या त्यावेळेस भक्त तुमची आराधना करतो आणि तुम्ही भक्ताला सोडवता, पण आज तुमच्यावर एवढं संकट आहे, तुम्हाला कोण सोडवणार? रामाचं गोड प्रभू रामचंद्राचं उत्तर ऐका. प्रभू रामचंद्र त्यातून म्हणू लागले, माझ्या भक्ताचा आक्रोश पाहून माझ्या भक्ताला मी सोडवतो, पण माझा एकमेव पवन पुत्र हनुमंतराय जर या ठिकाणी असता तर मला ह्या संकटातून सोडवलं असतं. त्यावेळेस हनुमंतरायला राहवलं नाही महाराज, रूप पालटलं, रामाच्या गळ्यात मिठी मारली, राम आणि हनुमंताची गळा भेट झाली. हे म्हणायचं देवाला संकटातून काढणारा देव म्हणजे हनुमंतराय. हे ज्ञान भक्तीमध्ये याला काहीच दिलं नाही. सीतादेवीने आपल्या नवरत्नाचा गळ्यातला हार काढला. आता मला वाटतं 1.25 लाखाच्या पुढं म्हणून आता बेंटेक्सला किंमत आली महाराज. काय नाही 2-4 हजार रुपये दिल्यावरनं पॉलिश मारले की सगळे तीच आहे. सगळ्यात तसंच आहे, परमार्थात बीच तसं, संसारात बी तसं आहे. विनोद करून सांगतो, मी कोणावर टीका करत नाही, करणार बी नाही. जातीवंत फडकऱ्याचा मी शिष्य आहे. जे फडकऱ्याला जे असतात ना पॉलिश करून कॉटन रामगत जमकर आहे ती पॉलिशवाले लक्षात ठेवा. जातीवंत सोनं ज्याला कळतं ते सोन्याचं पार्क ग्रॅम घेऊ द्या पण सोनच घेणार. आज हनुमंतरायाने सोडवल्याबरोबर सीतादेवीने नवरत्नाचा हार त्या गळ्यात घातला. माकड ती माकड एक एक मणी काढायचं, दातात फोडायचं आणि फूळ फेकून द्यायचं. सीतादेवी रामाला म्हणू लागल्या, हे काय धनी करतात काय हे हनुमंतराय? तू हनुमंतराय बघ मारुती असं का करता? माते मी ह्याच्यात राम आहे का पाहतोय. अरे राम काय त्याच्यात आहे काय? मग ज्याच्यात रामच नाही ते मला दिलंच कशाला? राम कुठं आहे? जैसा मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, भ्रांतीसी कामू विषयावरी. म्हणून हनुमंतरायाने पुन्हा सीतादेवीला स्वतःच हृदय फाडलं. राम लक्ष्मण ह्या हृदयामध्ये दाखवले. ज्ञान भक्तीचं लक्षण आहे महाराज. अर्थभक्त, जिज्ञासू भक्त, ज्ञानभक्त ही 3 भक्त हे हनुमंतराय भक्ताच्या लक्षणामध्ये. थोडं सांगतोच अजून पुढं. हनुमंतरायाने सीतादेवीला प्रश्न विचारला. सीतादेवीने सौभाग्याचं लोणू लेणं आपलं कुंकू कपाळाला लावलं, सिंदूर आपल्या भांगामध्ये दिला. सौभाग्य स्त्रीनं सिंदूर भागामध्ये लावा असं शास्त्र आहे. हनुमंतरायाने सीतादेवीला विचारला, माते कपाळाला कुंक लावणं हेपर्यंत ठीक आहे, पण भांगामध्ये सिंदूर काय घालते? हनुमंतराय तुम्हाला काय कळणार आहे? हे माझ्या पतीला आयुष्य वाढावं म्हणून भांगामध्ये सिंदूर लावावं. आता तुम्ही पुढचं बघा आता काय झालं काय. माझ्या पतीला आयुष्य वाढावं म्हणून मी भांगामध्ये सिंदूर लावते. हनुमंतराय म्हणाले, माते एवढ्या लहान चंद्रानं जर रामाचं आयुष्य वाढत असेल, पट्ट्या जर चंद्रात जर लोळला रामाचं आयुष्य किती जाते? म्हणून हनुमंताला सिंदूर आहे. विठाला असे जे ज्ञान भक्त आहेत तुकोबाराय म्हणतात, हे भक्त ऐसे जाणारे देही उदास. देही उदास, उदासच्या 2 शब्दाचा अर्थ उदास असा होतो, मनाला काहीतरी एखादं दुःखाचा चटका लागला तर माणूस उदास होतो आणि देहाची यात्रा संपवतो महाराज. ह्याला एक उदास म्हणा. आणि दुसरी गोष्ट, असणारा देह ममत्व, ज्या भक्तांनी देहावरती ममत्व ठेवलेलं नाही, देह माझा नाही, मग देह नव्हे मी हे सरे, देह नव्हे मी हे Hola.
उरला उरे विठ्ठल माझा देह मी नाही महाराज. आपल्याकडे मी माझ आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबराय म्हणतात मी माझं तू देहाला समजतो ना म्हणून तर तुझं ममत्व शिल्लक होत नाही. मग माझं मी तू आहेस तरी कोण. पुण्याचा एक सावकार होता बिल्डर म्हणा आणि आमच्या खेडेगावाकडे एखादी साधूवर्यांची झोपडी होती. आला महाराज मला एखादी पंगत द्या ना मला असं वाटतंय पंगत घ्यावी. ते म्हणाले आता उद्या होळी पौर्णिमेची पंगत घ्या. प्रत्येक वर्षी पौर्णिमेला यायचा बिचारा पंगत घालायचा निघून जायचा पंगत घालायचा निघून. एके दिवशी महाराजांचं दर्शन घेतलं साधूवर्यांचं आणि साधूला विचारलं महाराज मी केव्हा श्रीमंत होईल. 5 वर्ष झालं पंगत घालतो. माझा दृष्टांत नीट आहे का. मी केव्हा श्रीमंत होईल. तो मुळातच श्रीमंत होता पण त्यालाच माहित नाही की मी किती श्रीमंत आहे. ते साधूला विचारलं मी केव्हा श्रीमंत होईल. साधू म्हणाले मी मेला की तू श्रीमंत होशील. मी मेला की तू श्रीमंत होशील. त्याला वर्षाची वारी होती महिन्यालाच करायला लागला. महाराज म्हणले का तुम्ही वर्षाला सुद्धा यायला जरा काटकसर करत होता आता महिन्याला यायला लागला. काय नोकरीनं काय ती म्हणतात त्याला हे झालं काय ती पूर्ण नोकरी झाली का. अँटी करप्शन मध्ये सापडला म्हणून बाहेर काढून टाकलं का काय नेमकं झालं. महाराज तुमच्या लक्षात नाही. मी विचारलं होतं तुम्हाला मी केव्हा श्रीमंत होईल. तुम्ही मला म्हणाले की मी मेल्यावर श्रीमंत होईल. महाराज म्हणले अरे बावड्या माझ्या मरणाची वाट तू बघू नको. तुझ्यातला मी मेल्या तू श्रीमंत होशील विठाला. त्याच्यामुळंच राजकीय स्वरूप परमार्थ क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र गायनाचार्य मृदुंगाचार्य कीर्तनकाराने मी हा शब्द वापरायचा लक्षात ठेवा. माझ्यामुळं होतं मी करतो अजिबात म्हणायचं नाही. कारण देहाचं ममत्वच सुटत नाही. ज्या भक्ताचं देहावरचं ममत्व सुटलेलं आहे ना तो देहावरती उदास असतो. साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य लोलुपते काय निद्रेशी दिनावे. तुम्ही बरं म्हणतात उदास दशा असावी. मग अशा भक्ताची देहावरती उदास का होतात. गेली आशा पास निवारुणी. आशा गेलेली असते आणि पाशी गेलेला असतो. आशा जाणं वेगळं पण आशेबरोबर पाशी सुद्धा गेला पाहिजे. तुम्ही म्हणता आम्हाला असं कळत नाही साधं कळलं असं सांगतो. सगळा शेतकरी वर्ग आहे. आपल्या बांधावरती बोरीचं झाड आहे. आपल्या बांधावरती बोरीचं झाड आहे. ते बोरीचं झाड जर करवतीनं कापलं त्याला फांद्या फुटतात का नाही. असं ओळखायचं करवतीनं बोर कापणं म्हणजे आशा पण ती जे फाटे फुटतात ना ती पाश येत. ती फाटे फुटणं म्हणजे पाश येत. पण ह्या भक्ताने आशेचा पाश शिल्लक ठेवलाच नाही. करवतीनं बुंदा कापण्याच्या ऐवजी जिशिबीनच बुंदा उपडू फेकला तिथं पाश शिल्लक राहत नाही. आशा ही समूळ खणून काढली तेव्हाच गोसावी व्हावे त्याने. तुकोबराय म्हणतात अशा भक्ताने आशा काढली पाश गेला त्यावेळेस ती गोसावी झाली. महाराज आशा आशा पास सांगू का. एक जण जुन्या पडक्या घरात धन बघायला गेला. धन मग त्याला कोणीतरी सांगितलं धन आहे. जुना पडका वाडा होता गेला उकरलं हंडा सापडला. हंडा सापडल्याबरोबर हंडा उचलला. आता हंडा सापडल्यावर आनंद करावा का नाही समाधान मानावं का नाही. पण त्या हंड्यावरती एक आकडा टाकला होता 5 नंबरचा हंडा. किती नंबरचा. मग याने हंड्यामध्ये समाधान मानले नाही. तो म्हणला 5 नंबरचा हंडा मला सापडला मग 4 कुठं असतील. हे आशेचे पास आहेत लक्षात ठेवा. हे आशेचे पाश आहेत. आशा भक्ताची आशा गेली त्याचा पाश गेला ते देहावरती उदास झाले. महाराज हे आम्ही सगळ्यालाच भक्त म्हणू का. तो बरं म्हणजे सगळ्याला भक्त म्हणू नका. राजहंस आणि बगळा दोन्ही दिसतात.
पण राजहंस हा दूधच पितो आणि बगळा हा पाणीच पितो. दोन वाट्या जर ठेवल्या, राजहंस पाणी कधी पित नाही आणि बगळा दूध कधी पित नाही. बगळा पाण्यात बसून डोळे झाकून मासे मारण्याचं काम करेल. मी म्हणत नाही, तुकोबाराय म्हणतात, बक ध्यान करी डोळे झाकून मासे मारी. ही बगळ्याचं, बऱ्याच बगळ्यांचं लक्षण येत आहे. पण राजहंस हा फक्त दूधच पितो. पण तुकोबाराय म्हणतात, दोघालाही सारखं समजू नका ना. गरुड नव्हे पाखरू, ढोर नव्हे नंद किशोरू. गरुड भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वाहन काय होतं? गरुड होत. आता काय पाखरं कमीत का? आताची पाखरं कुर्म नव्हे कासव, वराह नव्हे शुकर. हे अभंग एक मोठा. आहा आहा रे जळ, आहा गंगा नव्हे वडपिंपळ. तुळशी रुद्राक्ष माळ श्रेष्ठ तनु नव्हे देवाची. आहा आहा रे भाई गंगा नव्हे जळ. या अभंगाची सुरुवात आहे. समुद्र नदी नव्हे पैगा, समुद्र नदी समुद्र नदी नव्हे पैगा, समुद्र नदी नव्हे पैगा. पाषाण म्हणून लिंगा, पाषाण म्हणून लिंगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नव्हती जगा माणसाच्या सारखी, माणसाच्या सारखी, माणसाच्या सारखी. नव्हती जगा माणसाच्या सारखी, माणसाच्या सारखी, माणसाच्या सारखी. समुद्र नदी नव्हे पैगा, नदी नव्हे पैगा. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून नये लिंगा. एकाच खाणीतला दगड आहे, त्या दगडाची मूर्ती केली जाते आणि त्या दगडाच्या पायरीवरती चप्पल ठेवली जाते. पायरीवरती चप्पल ठेवतो, मूर्तीवरती नतमस्तक होतो. एकाच खाणीतले दगड. तसं तुकोबाराय म्हणतात, दोन्ही दिसती सारखे वर्म जाणे तो पारी. जरी तुम्हाला भक्त जरी दिसले सगळे, त्यांना भक्त म्हणू नका. त्यांचा आशापाश गेलेला आहे. नव्हे नव्हे महाराज, मग त्यांचा विषय झाला तरी काय अभंगाच्या दुसऱ्याच्या विषय तो त्यांचा.
विषय तो त्यांचा झाला, नारायण विषय त्यांचा झाला. का झाला? देहावरती विदास झाले, आशा पास गेली म्हणून विषय त्यांचा नारायण झाला. आमचा का विषय होत नाही? लोक बऱ्या म्हणतात विषय वडे भुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायण भाव ठावणे पावन देह. विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. बस तो विषय जो आहे ना, आमचा विषय नारायण होणार नाही. का? आम्ही विषयाच्या दाट झाडीत अडकलेलो मंडळी आहोत. विषयाचे 5 प्रकार आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 5 विषय. 5 जणांनी 5 विषय संपवले महाराज. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. स्पर्श विषय म्हणजे काय? मातंग. मातंग म्हणजे हत्ती बरं का, हत्ती. स्पर्श विषयानं हत्तीला संपवलं. राजस्थानामध्ये जर हत्ती जर सापडायचा असेल, धरायचा पकडायचा असेल तर भला मोठा खड्डा बांधायचा, वरती लाकडे टाकायचे, एक हत्तीचं चित्र त्याच्यावरती ठेवायचं. हत्ती भेटतो ढोलाला, ढोल वाजवला की हत्ती पळत येतो. खरा हत्ती आहे तो चित्रावरती झेप घेतलं की लाकडं मोडतो, खड्ड्यात पडतो, हत्ती पकडला. स्पर्श विषय संपला. मातंग स्पर्श असा हा शब्द आहे. ग्रहाणे भृंग. ग्रहाणे भृंग म्हणजे, भृंग म्हणजे भुंगा. भुंगा हा कठीण लाकडाला पोकरून पीठ पाडतो, भुंगा. पण तो भुंगा माऊली म्हणतात परागुसे विजय ब्रह्मरी. पुढं नाही जायचं, जवळ चुकलं शिवरे, पुढं नाही. परागुसे विजय ब्रह्मरी. एवढा मोठा कठीण लाकडातून पीठ काढणारा भुंगा तो त्या मकरंद चाकाला येतो, तिथंच लुटून मोडतो. नाद आहे मृग. मृग म्हणजे हरिण. हरिण नाद विषयाला भुललेले असते. हरिण काय, रात्रीच्या वेळेस हरण झाडाच्या बुंद्याला म्हणजे झाडाच्या बुडाशी विरुद्ध दिशेने तोंड करून बसतात. का? एका हरणाला व्याधाची चावल लागली तर बाकीचे हरणे पळून जातात. पण न जाणून एका वेधाने हरणीला वार मारला. हरणी धावत पळाली, रक्ताबंबाळ झाली, हरणी धारतीर्थ पडली. व्याधी जवळ गेला. ती हरणी म्हणती क्या देखते पारदी पुरा लगा है घाव, जब तक शरीर में श्वास है तब तक भी न बजाव. अरे तुम्हाला व्याधा बाण मारला ना, बाण मारला, आता रक्ताच्या थरोळ्यात पडलेले, 1-2 सेकंदामध्ये माझा प्राण जाणार आहे. पण किमान माझ्या कुडीतला प्राण जाईपर्यंत बिन वाजवायचं तरी थांबू नको. नाद मृग. रसने मीन. रसने म्हणजे जिबीचा प्रकार आहे. खारट, आळणी, मीठ, तिखट हे जे लागतं ना, जिबीला कळतं, ह्याला रसने मीन म्हणतात. आणि 5वा जो आहे दीप्त पतंग. एक पतंग असा ही करतो, उडतो आणि दिव्यावरती झपका मारतो, स्वतः जोडून भस्मखात होतो. 5 विषयानं 5 विषयाला संपलं. मग भक्ताला विषय का लागले नाहीत? ज्ञानोबर आहे तसा दृष्टांत सांगतात. विषयाची दाट झाडी. ह्याचं रूपक असं सांगतात, जंगल असावं, जंगलामध्ये रात्र असावी आणि रात्रीच्या वेळेत आमोशाची रात्र असावी. दिवसात सुद्धा सूर्याची किरणे त्या जंगलात पडत नाहीत, अशी आमोशाची काळोखी रात्र असावी. आणि त्या जंगलामध्ये हिंसक प्राणी असावेत. त्या जंगलामध्ये हिंसक प्राणी असावेत आणि एक साधक त्या जंगलातनं निघावा. कल्पना करा, त्याला ठेवतील का? काल यांनी पाठवलं, ह्यांच्या दिव्याला वाघ आला, मी म्हणलं जावा का नाही.
मोबाईलवर पाठवलं. मग दिवसा रात्री जंगलात कोण फिरतो? पण असा साधक जंगलातून बाहेर पडतो विषयातून आणि उंच टेकडीच्या सुखाचा आनंद घेतो. त्याचा विषय नारायण झालेला आहे. विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावा. अंगी ब्रह्मरस ठसावला. ज्याच्या विषयी निशेष पडलेला आहे, ब्रह्मरस अंगामध्ये मुरलेला आहे, आशे देहावरती उदास झालेले भक्त आहेत. अशा भक्तांना जगद्गुरु तुकोबर आहे. तुम्ही काय सांगता? नावडे जन धन माता पिता. 7 ते 9 टायमिंग आहे. 9 वाजले. अजून 4 मिनिटं घेऊ का? कसं आहे, गाडी कधी का सुटना, टायमाला पोचली पाहिजे. तर प्रवासी सुद्धा शांत बसतात महाराज. प्रवासी सुद्धा ड्रायव्हरला ओरडतात, आहे मला कळतं का नाही, केव्हा गाडीत बसले, केव्हा पोचायचं. मग ड्रायव्हरने 2-3 स्टेशन सोडून द्यायची. तसं 2 चरण कीर्तन संपवतो. काळजी करू नका. विठाला नावडे जनधन माता पिता. का होतं को बरं? तुम्ही आम्हाला म्हणतात जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता पिता. का जन आवडत नाही? महाराज म्हणतात, बाळा जन नको, जनाच्या नादी लागू नको. जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याशी त्याचे नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन कसं आहे, दिलं घेतलं तर पण हे कधी येईल? ज्यावेळेस तुझ्या हातातून सगळंच निघून जाईल. कळ येईल अंतकाळी, प्राण प्रायणाच्या वेळी राहती निराळी रंडा पोरे सकळ. पुन्हा तुला कळत. जन नको, धन तुकोबराय म्हणते ते धन सुद्धा नको. धन नको बाबा, कारण धन हे अशाश्वत धन आहे. तुकोबरायला एका साधकाने विचारलं, महाराज तुम्ही धन नको म्हणता, धन नको म्हणता, तुमच्या घरी धन तर कोणतं आहे? महाराज म्हणले, मी शाश्वत आणि अशाश्वत, त्या अशाश्वताच्या पाठीमागं लागलो नाही. जे धन असा आहे परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, पावया जतने उपाय लाभाचे. महाराज म्हणले, एक तुला असं नाही कळलं ना, माझ्या घरी असं एवढं मोठं धन, आम्हा घरी धन शब्दाचीच रचना. धन घरी पांडुरंग धन घरी पांडुरंग आणि अभंग जे तुकोबराय म्हणतात. तुकोबराय म्हणतात. तुम्हाला सांगू का, बरेच कीर्तनकार म्हणतात महाराजांची परिस्थिती अशी होती, महाराजांची परिस्थिती तशी होती. अगदी खरंय महाराज. महाराज 2 पार्टामध्ये आहे. बीजाच्या कीर्तनामध्ये
त्यांचं वर्णन केलंय. सकळ झाले निश्चिंती, भांडवल शेनमाती, जळजळीत भिंती वृंदावनी तुळशीच्या, अक्षयी साचार सायासाने केले घर, एरंड शेवार तुझा भारण साहती. महाराजांचं घर नव्हतं, अगदी बरोबर आहे, पण ब्रह्मदेवाला लाजल एवढं समाधान तुकोबरायाच्या घरी होतं. हे कर महाराजांचं भांडवल आहे. पुढे जाऊन सांगू का, महाराजांच्या गाथामध्ये, आता गात्याचे प्रकार वेगळे आहेत बरं का, म्हणजे गाथा तोच आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीपणा. आमच्या देवकराचा गाथा आहे, देवळीकराचा आहे, आजरेकराचा आहे, म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. गात्यामध्ये काही वेळेला 4050 अभंग आहेत, काही वेळेला 4200-300 असतील अभंग. मला सांगा, एका अभंगाची किंमत 500 रुपये धरून चला. 500 जरा कमी होते, आता टाळकरीच 500 घ्यायला लागले. विठ्ठल महाराज तुम्हाला कोणाला नाही बरं का, कीर्तनकाराचे दृष्टांत हे रेडीमेड कपड्यासारखे असतात, हे कोणाला तरी बसत असतात. तुमच्या भावना दुखावात असा कुठल्या कीर्तनकाराचा हेतू नसतो, बोलण्याचा ओघ असतो. एका तुकोबरायांच्या एका अभंगाची किंमत 1000 रुपये धरा. एक कीर्तनकार एक अभंग कीर्तनाला किती वेळा घेतो? 1000पासून 40,000 पर्यंत किंमत आहे. फोनवर सांगणारे, अगोदर पाठवणारे, अगोदर द्या म्हणणारे, पुन्हा त्याच्यात बी घुसखोरी चालली, एजंट काय असेल ती. 1000पासून 40,000 पर्यंत आहे एका अभंगाची किंमत. एक कीर्तनकार किती वेळा अभंग घेतो? 22व्या वर्षी मी कंबर बांधली श्री गुरुच्या आशीर्वादानं, मला 46 वर्ष चालू. हीच अभंग मी किती वेळा घेतला असेल? एका अभंग किती वेळा घेतो? असे महाराष्ट्रात कीर्तनकार किती, आणि रोज विचार करा किती पैसे कमवत असतील. हे म्हणते तुकोबरायचं असं होतं. अहो तुकोबरायांचं एवढं धन महाराज आहे, तुकोबराय म्हणतात परमार्थ धन असावा. नावडे जन धन माता पिता हे तर नको, मग परमार्थाला आड येणारे कंसासारखा मामा असावा, धृतराष्ट्रासारखा काका असावा, कैकेयी सारखी आई असावी, हिरण्यकशिपू सारखा बाप असावा. मग तिथं हरिपाठ, काकडा, भजन, कीर्तन, प्रवचन अगदी वेळेवरते. तुकोबराय म्हणतात जे परमार्थाला आड येतात ना त्यांचा तिरस्कार तुकोबरायांनी केला. नावडे जनधन माता पिता, ज्यांचा विषय नारायण झाला, ज्यांची आशा पास केली, अशा भक्ताचं लक्षण सांगतात विठोबा.
चाल घ्यायची का शेवट घ्यायची? ज्ञानेश्वर माऊली अभंगाचा 2 चरणामध्ये तुम्हाला या ठिकाणी सेवा सांगितली. राहिलेले 2 चरण जर कधी योग आला तर पुढे सांगेल, पण 2 मिनिटात जाता जाता सांगून जातो. ज्या भक्ताचा विषय सगळा झालेला आहे त्याच्या पाठीमागे देव मागे पुढे उभा राहून सांभाळतो. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आगाध. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. अशा संकटातून मुक्त करतो देव. मग कुणाच्या त्याची बरीच यादी आहे. मग तुकोबर आहे, आम्हाला हेही जमत नाही, काय करावं महाराज? म्हणजे तुम्हाला काहीच नाही जर समजलं तर एक काम करा. जे सत्कर्म चालू आहे, जे सत्कर्म चालू आहे, नामचिंतन नामयज्ञ आहे ना, भले नाही जरी आर्थिक परिस्थिती नसेल तर किमान सतरंज तरी उचलायचं काम करा. हे तरी सेवाच आहे ना, हे सत्कर्म आहे ना. पण ह्याला जर दुजारा देऊन तुम्ही चालला तर तुम्हाला नरकाच्या भीतीला घातल्याशिवाय राहणार ना. हे तुकोबरायचा अभंग सरळ 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 भावार्थ या ठिकाणी आहे. असो, झाली कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपतो. पुन्हा एकदा सुंदर वादक आहेत, गायनाचार्य आहेत, पण आपली तुमची माझी युती झाली. कसं का व्हायना, माझा पक्ष बारका असला तरी तुम्ही मला उपमुख्यमंत्री केलं आणि सगळेजण आपण खेळीमेळी कीर्तन केले. महाराज पहिलाच वेळ आहे. अगदी आनंद वाटला महाराज. आणि खरं भजन हे प्रेम आहे, लक्षात ठेवा. कीर्तनामध्ये भजन आणि वक्तृत्व. मी मोठा कीर्तनकार नाही, पण मोठ्याचं वरद हस्त मात्र माझ्यावरती आहे. जगद्गुरु तुकोबरायांची विद्यमान वंशज वैकुंठवासी श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली महाराज देवकर हे माझे श्रीगुरु महाराज आहेत. सगळ्या देवकरामध्ये मोठा फड आणि पहिला ज्येष्ठ अधिकारी असले ते माझे श्रीगुरु महाराज आहेत. सगळे सुद्धा देवकर माझे गुरु त्या पद्धतीत, पण ज्यांचं मला वरदास्त आहे त्यांच्या असणारी उष्टावळी मी सेवन करतो तुमच्या पुढे सांगितले महाराज. कारण त्यांच्या असणाऱ्या चाली, त्यांच्या असणारी सांगण्याची ढब वेगळी होती महाराज. ते आम्ही त्यांच्या पासाऱ्यांना ऐकत कुठले शब्द, आता मला वेळ नाही सांगायला. वारकरी संप्रदाय भजन कसं असतं, वारकरी शब्दाला, स्वराला, तालाला समजून अभंग म्हणताना शब्दाचा विभ्रंश न झाला पाहिजे, शब्द एकत्रित म्हणून म्हणलं पाहिजे. काहीतरी खानाखोना थोडे आहेत. असो, अशा असणाऱ्या श्रीगुरु देवकर माऊली महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने झालेली कीर्तनाची सेवा त्यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम तुकाराम
तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय कर्मा भावे साय तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय तुका विजय तो भाया